एक मराठा लाख मराठा। थंडी कितीही असली आणि काही असली वादळ वारं काही आलं तर हे मराठे मागे हटणार नाहीत। की मायनस डिग्री जरी तापमान गेलं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही। इकडे अयोध्येमध्ये राम मंदिराचा सोहळा उद्यावर आलेला आहे आणि त्या सोहळ्याला प्रत्यक्ष जाता आलं नाही याची वेदना याची खंत मराठ्यांमध्ये आहे आणि तोच उत्साह इथं पण आहे। कारण आपल्या संघर्षासाठी मुंबईला जायचंय या महत्त्वाच्या आकांक्षेपोटी हे सगळे मराठे मुंबईकडे रवाना होत असताना रात्री मात्र प्रचंड थंडी होती आणि ही कुडकुडत असलेली थंडी बाजूला सारत आता दुसऱ्या दिवशी मराठे मुंबईकडे कूच करण्यासाठी निघाले आहेत। तत्पूर्वी हा सगळा उत्साह दिसतो आहे। प्रत्येक जणांनी सुरुवातीला सांगितलं होतं की मुंबईला येत असताना खाण्यापिण्यासकट आपल्या मनोरंजनाच्या साधनाची सुविधा सोबत असेल आणि तशाच पद्धतीनं लेझिम हलगी वेगवेगळे टाळ मृदुंग भजनासाठीचं साहित्य या सगळ्या ठिकाणी आणलं आणि हे सगळे मराठे आता दुसऱ्या दिवशी मातोर येऊन पुढे निघायला सज्ज झालेत। तत्पूर्वी ते या सगळ्या ठिकाणी लेझिम खेळत आहेत। आपण काही तरुणांना बोलूयात, काय सांगाल आता लेझिम खेळताय? हे लेझिमचा डाव आहे। या लेझिमच्या तालावर सरकारला नाता वेळ लागणार नाही। इतके मराठी जमीत लेझिमच्या डावावरती, त्यामुळे सरकारला काहीच वेळ लागून जाणार नाही। एक मराठा लाख मराठा म्हणून तर म्हणतो सरकारचे खडा तो मराठे बडा। सरकारला एवढीच विनंती, लवकरात लवकर मराठीला आरक्षण द्या, नाही तर खेळ कुणाला दाखवताय? हे खेळ सरकारला दाखवतो। सरकारला हे खेळ दाखवतो की असा मराठा इथे जमल्यावरती नाचून धावतोय, मुंबईमध्ये आल्यावरती आरक्षण घेतल्याशिवाय मराठा माघार येणार नाही। बरं बरं बरं, डोळे लाल झालेत, रात्र झोप झाली नाही वाटतं? आम्ही रातभर झोपले नाही, थंडीच्या कडाक्यामध्ये आम्ही जागे आहोत। या सरकारला सांगू शकतो का थंडी कितीही असली आणि काही असली वादळ वारं काही आलं तर हे मराठे मागे हटणार नाहीत। आम्ही सगळे तयारीने आलेलो आहोत आणि एका रात्रीने आम्ही सगळे थंडीमध्ये काढली आहे तरी आम्ही कोणालाच हटणार नाहीत मागे। आणि इथून पुढे बघा तुम्ही, आम्ही मराठे किती कोटींनी मराठे एक होणार आहेत, लाखोनी मराठे सगळे आहेत। जरांगे पाटील सांगितलं संघर्ष कसा आहे? संघर्ष कसा आहे? संघर्षाची इज व्हेरी डेंजरस। आणि सर सांगायचं म्हणजे की आज मराठी एवढे गरम झालेत की मायनस डिग्री जरी तापमान गेलं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही। आणि एवढ्याच उत्साहानं आम्ही मुंबईला जाणार। हे सगळे मराठे असे गरम झालेले आहेत आणि गरम होऊन मराठे मुंबईपर्यंत जाणार आहेत आणि सरकारला सांगणार आहे की आरक्षण दे। असा हा दुसरा दिवस आहे आणि थोड्याच वेळात या संघर्ष यात्रेला सुरुवात होईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।